उपस्थित असलेले सन्माननीय आमदार माझे मार्गदर्शक दिलीपराव वळसे पाटील साहेब, रागड्या मनाचा दिलदार दिलाचा पैलवान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास अप्पा बांदल, विष्णुकाका हिंगे, मानसिंग भैया पासूनकर आहेत, माटीदादा वळसे पाटील आहेत, सरपंच गावडेताई आहेत, कैलासबुवा काळे, सगळी आपली माणसं आहेत. पुढच्या अजून 9 गावांना भेटी द्यायच्या राहिल्यात, पण आता 10 वाजायच्या आत खरं तर सकाळपासून हा जो काही प्रतिसाद दिसतोय, हा जो काही उदंड जनसागर उसळलेला आहे, त्यामुळे वळसे पाटील साहेबांनी सांगितलं एक वेळ उशीर झाला तरी चालेल, पण माझ्या प्रत्येक माणसाला भेटल्याशिवाय जायचं. आणि आज तुम्हा समस्त घोडेगावकरांचे मनापासून आभार मानतो, तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुजरा करतो. मला आतापर्यंत वाटत होतं की माझा तालुका जुन्नर आहे, जुन्नर आई असेल तर आंबेगाव माझी मावशी आहे. तुम्ही सुद्धा केलं त्याबद्दल तुमच्या प्रत्येकाचं मनापासून आभार. सकाळपासून प्रत्येक ठिकाणी फिरतोय, मला प्रत्येक गाडा मालक एकच गोष्ट सांगतोय, बारी बसलीच पाहिजे. बारी बसणार, वर्षभराच्या आत बसणार. आणि तुमच्या सगळ्यांचा फक्त आभार मानण्यासाठी बोलतोय. माझ्या ज्या माता माऊल्या सकाळपासून प्रत्येक बैठकीला, प्रत्येक सभेला, प्रत्येक प्रचार फेरीला एवढ्या हिरहिरीने सहभागी होत आहेत, माझ्या प्रत्येक माऊलीच्या चेहऱ्यावर लिहिलेलं दिसतंय माझं पोरगं खासदारकीला उभा आहे, आणि माझ्या प्रत्येक भगिनीच्या चेहऱ्यावर लिहिलेलं दिसतंय माझा भाऊ खासदारकीला उभा आहे. एवढा शब्द देतो. आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या एकदा शेतकरी कुटुंबातल्या सुशिक्षित तरुणाला एवढी मोठी संधी दिलेली आहे. संधीचं सोनं करणं मायबाप हो, सर्वस्वी तुमच्या हातात आहे. 29 तारखेला मतदान आहे. 29 तारखेला एक निर्धार करायचा आहे. मी कोणावरही टीका करत नाही, मी कोणाविषयी वाईट बोलत नाही, एवढंच म्हणतो 3 वेळा तुम्ही तालुक्याचा माणूस म्हणून त्यांना संधी दिली. एकदा आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर चालणारा माणूस म्हणून, आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा माणूस म्हणून एकदा संधी द्या. छत्रपती शिवाजी महाराज की हे सगळं सुरू असताना दुर्दैवानं विरोधकांकडून सोशल मीडियावर फिरवलं जात आहे. दुर्दैवानं विरोधकांकडून सोशल मीडियावर फिरवलं जात आहे. आता मला त्यांचंच हसू यायला लागलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रॅलीला प्रतिसाद नाही. खोटं बोल पण रिटूल बोल, ही जी काय त्यांची पद्धत आहे ती आपल्याला जमत नाही, आपल्याला त्याची गरज नाही. कारण तुमच्या सगळ्यांची साथ आहे, तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे एवढा शब्द देतो, मायबाप हो, जर संधी दिली तुमच्यातल्या या एका तरुणाला जर संसदेत पाठवलं तर संसदेत उमटणारा आवाज हा डॉक्टर अमोल कोल्हेचा नसेल, तो शिरूर मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा असेल. हा आवाज माझ्या शेतकरी बांधवांच्या हक्काचा असेल, हा आवाज माझ्या तरुणाच्या रोजगाराचा असेल, हा आवाज माझ्या माता भगिनींच्या सन्मानाचा असेल, हा आवाज माझ्या बैलगाड्या मालकांचा असेल, आणि हा आवाज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज
यांच्या एका सच्च्या मावळ्याचा असेल एवढाच तुम्हाला शब्द देतो. 29 तारखेला न विसरता आता तुम्ही खांद्यावर उचलून घेण्यासाठी एवढे स्पर्धा लागली होती. खांद्यावर उचलून घ्यायची संधी आहे की तुम्हाला 29 तारखेला. आणि असं उचलून घ्या की हा आवाज तुमचा आवाज संसदेत पोहोचला पाहिजे आणि आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट झाले पाहिजेत. त्यासाठी 29 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि तुमच्यातल्या एकाला स्वतःला तुम्हाला खासदार करा. एवढीच कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.